नरपदेहर वेदांत विलापासून एक 2.5 किलोमीटर अंतरावर आल्यानंतर आपल्याला आहे ना खरगोण हावे हा लागतो। खरगोण हावे लागल्याच्या नंतर बघा इथे एक बोर्ड आहे कठोरा, तो असा मोठा बोर्ड लागेल आणि इथं पण हा बोर्ड एक 2.5 किलोमीटर अंतरावर। तिथून आपल्याला राईट मारायचा, परत आपल्याला हा हवे सोडायचा आहे। खरगोण हवे सोडून आपल्याला मैया किनारी मार्गे हा दुसरा मार्गे लागेल, तो महापरिक्रमा मार्ग आहे। हा हवे सोडून द्यायचा खरगोण हवे, परत आपल्याला इकडचा पकडायचा। नर्मदेहर बघा आता आम्ही खरगोण हा हवे सोडून परिक्रमा मार्ग बघा हा दुसरा हवे, हे बघा इथे एक आहे। आम्ही असं जाणार नदी किनारे, आता परत शेतातून जाणार। हवे सोडून दिला 2.5 किलोमीटरच फक्त हवे लागतो आपल्याला जो हवे लागतो ना हा फक्त 2 ते 2.5 किलोमीटरच लागतो वेदांत विला आश्रमापासून। आणि जरी वेदांत विला आश्रमाला तुम्ही नाही थांबले तरी तुम्ही म्हणजे लोहा जो नदी लागते मैयाला भेटते लेपा गावातून समजा तुम्ही आले, तुम्हाला परत एक हवे लागला, हवेला तुम्ही लेप मारून तुम्ही हवे फक्त 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावरती तुम्हाला परिक्रमा मार्ग बोर्ड लागेल। त्या बोर्डापासून तुम्ही राईट मारा, तुम्हाला बोर्ड दिसेलच, पण 2.5 किलोमीटरपर्यंत तुम्ही बघत चालायचं, म्हणजे तुम्हाला परिक्रमा हा मैया किनारीचा मार्ग दिसेल। हवेने जो मैया किनारे जो परिक्रमा करतात त्यांना, जो रोडने करतो त्यांना ठीक आहे, पण जो मैया किनाऱ्यावर करतो त्यांना फक्त 2.5 किलोमीटरच हवेवर चालायचे, परत हवे सोडून द्यायचं आहे। परत आपल्याला हा कच्चा रोड लागेल, ह्या रोडने आपल्याला कठोरा 2 ते 2.5 किलोमीटर, तिथून आपल्याला 2.5 किलोमीटरपर्यंत कठोरा आहे। तिथे एक आश्रम आहे, तिथे पण थांबू शकता। आता प्रत्येक आश्रमाचे आणि तुम्हाला फोन नंबर दिले जातील। नर्मदेहर हे बघा, हा आम्ही हवे सोडून पुढे आल्यानंतर कच्चा रस्ता लागल्यानंतर तुम्हाला परत राईट उजव्या हाताला मारायचं, तिथं एक आहे ना परिक्रमा बोर्ड लिहिलेला आहे, आणि वो बोर्डवरून तुम्ही राईट मारून परत तुम्हाला असा डांबरी रस्ता आहे शेतातून। ये देखिए, जो हवे छोड़ने के बाद अपने को है ना वेदांत विला के एक 2.5 किलोमीटर आगे आने का, वेदांत विला से हवे वो खरगोड़ा हवे लगता है। खरगोड़ा हवे से फिर अपने को राइट मारने के बाद कच्चा रोड आएगा। कच्चा रोड आने के बाद कच्चा रोड आने के बाद तुमको फिर पक्का रोड लगेगा, वहाँ से फिर राइट मारने का। ऐसा एक पूरा दोनों बाजू में खेती है, इसके अंदर से ऐसा रोड लगता है। रोड लगने के बाद ये रोड से कठोरा गाँव आएगा। आपको कठोरा गाँव में अपने को एक आश्रम मिलेगा, वहाँ भी आप रुक सकते हैं। आगे जाना का तो आगे जो वो मैया किनारे मार्ग है, अपने को अभी मैया मिलेगी कठोरा गाँव से मैया मिलती है, वो मैया किनारा पर किनारे मार्ग है। ये देखो ऐसा है ये देखो, हे असं यायचं, हे सगळे शेती आहे। त्या केळीच्या बागात पाठी लागले त्या बघा, तिथे जवळ तुम्हाला एक पहाडी दिसते डोंगर समोर, बघा समोर डोंगर दिसते, म्हणजे एक मैया आली जवळ मैया किनारी। आणि मैया किनारी चालायला खरोखर चांगलं वाटतं। हे असे रस्त्याने ना चालायला नाही हे वाटत, मैया किनारी जरा आनंदच वाटतो, एक आनंद वाटतो मैया किनारी। नर्मदेहर ये देखिए कठोरा गांव में एक है ना, हम लोग एक कठोरा गांव में रुकने वाले। कठोरा नर्मदेहर, हम लोग कठोरा गांव के अंदर है ना आए हैं। एंट्री के अभी
नर्मदे हर। एक हम लोग को एक 400 मीटर एक दिखा रहा था अभी, 400 मीटर के 200 मीटर आए यहाँ बाद में। कठोरा गाँव नर्मदे हर, हे कठोरा गाव। गावात आल्याच्या नंतर असं तुम्हाला एक उतार लागेल, नर्मदे हर उतार लागेल, बघितलं? नर्मदे हर, नर्मदे हर, देखा नर्मदे हर, हे बघा उतार आहे बरोबर मैयाच्या बाजूला, मैया किनारी जातो आम्ही बघा। असे हे शेताच्या ह्याच्या घराच्या बाजूला अशी गाय बांधतात अशी बघा, हे कठोरा गाव पाहिले। हे बघा मैया दिसले तुम्हाला, मैया बघा, मैया 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 के दर्शन हो गया। हे बघा बरोबर मैयाच्या बाजूला आलो, कठोरा गाव काय मग तुमच्या बरोबर ना, मी सायकलने आलो होतो ना गुरु वा। काही ठिकाणी मी बरोबर लक्षात ठेवलं, म्हणजे गाव मला लक्षात आहे, मी सायकलने जाऊ शकलो नाही, पण माझ्याकडे मॅप आहे मेमरीत अजून। नर्मदे बघा बरोबर हे कठोरा गावाच्या इथे ना मैयाच्या इथे तुम्हाला हे दिसेल बरोबर बघा। यांच्याकडे घराच्या इथे बरोबर हे असतं काय, हे गाई बांधलेले असतात प्रत्येक गावठी गाई। हे बघा हे चाललो आम्हाला आश्रम एकदम, आम्हाला मैया किनारे आश्रम आहे, असा आश्रम आहे ना, एकच नंबर आहे, एकच नंबर। वेदांत विला आश्रमापासून हे चामुंडा देवी मंदिर या कठोरा गावामध्ये, मा चामुंडा देवी। थांबा थांबा, हो हे बघा मा चामुंडा देवी मंदिर, तिथले मा चामुंडा देवी मंदिर आहे इथे कठोरा गावामध्ये बघा। त्याच्यानंतर पुढे वापस आल्याच्या नंतर तुम्हाला आप देखिए, आप आने के बाद कठोरा गांव में एकदम अपने को माँ मैया दिखेगी, बदे हर शीतल माता मंदिर मैया दिखेगी। ये देखो आपको मैया बराबर मैया दिखेगा नहीं। हम लोग इसके लिए वहाँ से नर्मदा किनारा मार्ग, इसके लिए हम सुनते कब बहुत अच्छा लगता है, इसके लिए अच्छा लगता है क्योंकि वहाँ तो वहाँ कुछ भी नहीं, ये देखो मतलब हे देखा बघा बघा आता तुम्हाला आता हा आश्रम बघा। हा आश्रमाचं आपको नाम बताता है, श्री संत नानकदास जी सेवाग्राम, श्री संत नानकदास जी आश्रम आहे। हे पहा हे असंच तुम्हाला एक सरळ जाऊन खाली असंच तुम्हाला दाखवतो हा आश्रम। ये दिखाता है, देखिए आप देखो ऐसा इधर आने के बाद इकडे आण्याच्या नंतर एक असंच बघा तुम्हाला एक असंच दिसेल, एक नंबर सुंदर आणि एकच नंबर असा मा कठोरा गावात संत नानकदास जी महाराज। ये देखो हमारे परिक्रमावासी नर्मदे हर, ये देखो माँ मैया बघितली बघा, ही मैया आहे हे बघा, हे बघा बघा हा बघा हवे सोडून आल्याच्या नंतर आम्ही आलो आहे मैया किनारी परत।
नर्मदे हर. आणि परत तुम्हाला थोड्या वेळाने एक आंघोळीला येणारच आहे आम्ही, आंघोळ करायला. त्यावेळेस तुम्हाला सर्व दाखवेन. आणि हे फक्त हे असं बघायला भेटतं, ते जो किनारा मार्ग परिक्रमा करतो हे त्यालाच बघायला भेटतं, आणि जो सडक मार्ग करतो त्याला हे बघायला भेटत नाही. आणि शक्यतो किनारा मार्ग परिक्रमा कराया तर असं बघायला भेटेन. हर हर नर्मदे हर. हर हर नर्मदे नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदा सेवाश्रम समिती ग्राम कासगाव. हे कोठोरा गाव आहे. या गावामध्ये एक आश्रम आहे. आश्रमामध्ये आम्ही इथे एक रात्री भोजनासाठी थांबलेलो आहे. तर आम्ही इथून सकाळी आज आहे 5 तारीख दिवसाचा आधार केला आहे. ते आपले एक महाराष्ट्र हे आरती चालू आहे. हे डॉक्टर आहेत, एक सेवा देण्यासाठी आलेले आहेत पिंपरी चिंचवड मधून, पुण्यातून. तिकडे भोजन हे रात्रीचा असा कोठोरा गावामध्ये. नर्मदे हर.